कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे झाली का तयारी? आवरा ना, तू यायची वेळ झाली की? झाली दादा, झाली ना। सगळी तयारी झाल्या, काही काळजी करू नका। रुक्मिणी, ना तू येतोय आपल्या घरी। गोड आणलंय का? आणि उद्या अख्ख्या गावाला गोड वाटा काय सगळ्या? मग वाटणारच, माणूसच ठेवलाय आपण त्यासाठी। दादाचं काम म्हणजे काय साधं असतं का तेव्हा? अरे वा 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 वा। या अहो हे माझ्या नातवासाठी या। सरकार, याची काय गरज होती या ठिकाणी? अरे स्वप्नील, असू दे, खूप दिवसांनी ह्यो दिवस बघायला मिळतोय। खर तर ना, सगळ्यात पहिले आप्पीचे आभार मानले पाहिजेत। ती जर नसती ना, तर हे काहीच घडलं नसतं। खरंय? नाही नाही, असं काही नाहीये। हाऊ जे काही केलं ते आपण सगळ्यांनी मिळून केलंय ना। नाही अपर्णा, तू नसती तर हे शक्यच झालं नसतं। बरं, आता बाळाची व्यवस्थित काळजी घ्या। हो आई, मी बाळाला नजरेआड पण नाही होऊ देणार। काय ग आप्पे, तुला आनंद झाला नाही वाटतं? अहो मावशी, काय बोलताय तुम्ही? एवढी खुश आहे मी पण। काय खुश आहे म्हणती? अगं एवढ्या तेवढ्याला आलं की तू फिरणी बनवत असती। माझा एवढा आनंदाचा दिवस आहे आणि तरी तू फिरणी नाही बनवली का काय? होय होय आपे, फिरणी तर झालीच पाहिजे तुझ्या आजच्या। हो हो, फेरणी बनवणारच की। चल, मी येते तुझ्या मदतीला। हो चला। या वयात तुमच्याकडे एवढा जोश आहे, तर त्या काळात तर तुम्ही काय केलं असेल? आमच्या काळात पंचक्रोशीची जोडी फेमस होती। ए आप्पे, अगं स्वयंपाक झालाय का नाही? तर भूक लागली ना बाळा। हो हो आणते। रुपाली, अगं बाळाला काय दूध वगैरे दिलं की नाही? हो आई, येतानाच त्याला दूध पाजून आणलं मी। हा, हे बेस झालं। खरंच, बाळ आल्याने सगळी किती खुश आहेत। नाही, आता ना कायद्याने हे बाळ स्वप्नील आणि रुपालीचं झालंय, त्याच्यामुळे नाव तर ठरवलं पाहिजे ना। काय रुपाले, आपल्या बाळाचं मस्त जंगी वारस करायचं ना आपण? हो मग करायचं तर। अरे नावाचा विचार करा आधी। अरे ते तुम्ही ठरवायचं आता। हा, बारशाची तयारी आपण करू। अरे हाय काय त्याच्यात, 2 दिवसात करू की? उद्या तयारी आणि त्यानंतर बारस। आजोबा एकदम तयारी देतात जोरात। अरे दोघं बी बघ आता कसे पळतोय ते। ए आप्पे, अगं आण ना बाया फिरणी। या। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।